नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो। मित्रांनो, एमएससी सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण कॉलेज रिव्ह्यू सिरीज चालू केलेली आहे, जेणेकरून त्यांना प्रत्येक कॉलेजची बरोबर इन्फॉर्मेशन, कट ऑफ, फी स्ट्रक्चर, प्लेसमेंट या सगळ्या गोष्टी माहिती असाव्या। ठीक आहे, तर चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ड्रीम कॉलेज आपण म्हणू शकतो, पुण्यातील नामवंत कॉलेज, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे कॉलेज कुठे आहे? पुण्यामध्ये कॉलेज आहे, शिवाजीनगर एरियामध्ये आहे आणि रेल्वे स्टेशन या कॉलेज पासून जवळ आहे, मेट्रो जवळ आहे, बस स्टँड जवळ आहे। कारण हे कॉलेज पुण्यातलं हट असणारं शिवाजीनगर या सिटीमध्ये येतात। ठीक आहे। एक्सलेंट इंडस्ट्री एक्सपोजर ड्यू टू पुणे आयटी अँड मॅन्युफॅक्चरिंग हब। या कॉलेजच्या जवळपास आयटी आता हिंजवडीसारखा आयटी हब या पुण्याच्या जवळ आहे, त्यामुळे या कॉलेजचं लोकेशन सुद्धा चांगल्या ठिकाणी आहे। आता कॉलेज ओव्हरव्ह्यू मध्ये कॉलेजचं नाव काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे। हे कधीचं कॉलेज आहे? 1854 म्हणजे हे खूप जुनं कॉलेज आहे। या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बिल्ड केलेलं आहे। गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऑटोनॉमस आहे, वन ऑफ द इंडियाज ओल्डेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज, हायली रेप्युटेड इन महाराष्ट्र फॉर इंजिनिअरिंग एज्युकेशन। ठीक आहे। त्यानंतर आता या कॉलेजचा इंटेक आपण बघूया की या कॉलेजमध्ये इंटेक कशा प्रकारे आहे। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 150 सीट्स, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 60, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 150, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 150, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 150, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 75 सीट्स, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी 45 सीट्स, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 75 सीट्स आणि मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग साठी 75 सीट्स या कॉलेजने अवेलेबल केलेले आहेत। त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग या कॉलेजचा कट ऑफ काय आहे? कट ऑफ सगळ्यात हाय या कॉलेजचा लागत असतो एमएससी सीईटी मध्ये। तर काय कट ऑफ आहे? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 99.8%, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्सला 99.7%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 99.5%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 99.3%, इन्स्ट्रुमेंटेशन साठी 99.2%, मेकॅनिकल साठी 99%, सिव्हिल साठी 98.6%, मॅन्युफॅक्चरिंग साठी 98.5%, मेटलर्जी साठी 98.2%। अशा प्रकारे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ या कॉलेजचा लागत असतो। आता आपण बघूया ईडब्ल्यूएस मध्ये किती पर्सेंटाईलने कमी लागतो। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 99.4%, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स 99.3%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 99%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 98.6%, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 98.3%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 98%, सिव्हिल इंजिनिअरिंग 97%, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 96.5%, मेटलर्जी अँड मटेरियल्स 95.8%। अशा प्रकारे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ लागत असतो। त्यानंतर ओबीसीचा कट ऑफ बघूया कशा प्रकारे लागलेला आहे। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 99.5%, त्यानंतर रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 99.4%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 99.1%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 98.8%, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 98.5%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 98.2%, सिव्हिल इंजिनिअरिंग 97.2%, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स इंजिनिअरिंग 96.8%, मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग 95.8%। अशा प्रकारे ओबीसी या ब्रांचसाठी या कॅटेगरीसाठी कट ऑफ लागलेला आहे। आता एससी कॅटेगरीसाठी कशा प्रकारे कट ऑफ आहे बघूया। कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 98.8%, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 98.6%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 97.8%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 97.2%, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी 96.5%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 95.8%, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 94.2%, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स साठी 92.8%,
मेटलर्जी अँड मटेरियल्स साठी 91.5%. अशा प्रकारे एसटी कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला आहे लास्ट इयर. त्यानंतर एसटी कॅटेगरीसाठी कशा प्रकारे कट ऑफ आहे बघूया. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 95.8%, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी 95.2%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 93.8%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 92.5%, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग साठी 91%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 99.8%, सिव्हिल इंजिनिअरिंग 87.5%, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स 85.5%, मेटलर्जी अँड मटेरियल्स 83.5%. आता TFWS चा कट ऑफ बघूया, जेणेकरून तुम्हाला हे कॉलेज मिळेल आणि तुम्हाला फीज मध्ये सुद्धा मॅक्झिमम कन्सेशन मिळेल. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग साठी 99.85%, रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स 99.80%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 99.60%, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 99.40%, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग 99.20%, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 99%, सिव्हिल इंजिनिअरिंग 98.60%, मॅन्युफॅक्चरिंग सायन्स इंजिनिअरिंग 98.2%, मेटलर्जी अँड मटेरियल्स इंजिनिअरिंग 97.80%. अशा प्रकारे TWS या कॅटेगरीसाठी हायएस्ट कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे. आता फी स्ट्रक्चर मध्ये काय तर 90,000 to 1.2 lakh ही ओपन कॅटेगरीसाठी फीज असते आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. त्यानुसार यापेक्षा कमी फीज विद्यार्थ्यांना पेड करावी लागते. जसं की ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यूएस या विद्यार्थ्यांसाठी 50% फीज मध्ये कन्सेशन असतं. तर त्याच प्रकारे TWS ला पूर्णपणे ट्युशन फी माफ केली जाते. त्यामुळे अशा फीज मध्ये कन्सेशन येत असतं. ठीक आहे. त्यानंतर प्लेसमेंट बद्दल जर आपण या कॉलेजच्या बोलायला गेलो तर ऑफिशियल डाटा नुसार या कॉलेजचं 98% to 95% या कॉलेजचं प्लेसमेंट आहे. हायेस्ट पॅकेज 50 लाख पर ॲनम आहे. 9 to 12 लाख पर ॲनम हे ॲव्हरेज पॅकेज आहे. बऱ्याचशा कॉलेजचं हायेस्ट पॅकेज 9 to 12 लाख पर ॲनम असतं. या कॉलेजचं ॲव्हरेज पॅकेज 9 to 12 लाख पर ॲनम गेलेलं आहे. कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना 14+ लाख पर ॲनम हे ॲव्हरेज पॅकेज आहे आणि IT आणि कोर या दोन्ही ब्रांचसाठी या कॉलेजचं प्लेसमेंट हे नंबर 1 आहे. म्हणजे महाराष्ट्रात टॉपचं कॉलेज जर म्हटलं तर CUET हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच प्रकारची प्लेसमेंट सुद्धा हे कॉलेज आपल्याला प्रोव्हाइड करत असतं. या कॉलेजमध्ये कंपनीज कोणत्या व्हिजिट करतात तर मायक्रोसॉफ्ट झालं, गुगल, Amazon, TCS, इन्फोसिस, बजाज ऑटो, मर्सिडीज बेन्झ अशा प्रकारे टॉपच्या कंपनीज ज्या आहेत त्या या कॉलेजला व्हिजिट करत असतात आणि त्यामुळे या कॉलेजचं प्लेसमेंट जे आहे ते स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. त्यानंतर कॅम्पस फॅसिलिटीज मध्ये हिस्टोरिक कॅम्पस आहे. 1854 ला हे कॉलेज इस्टॅब्लिश झालेलं आहे. त्यामुळे या कॉलेजचं कॅम्पस सुद्धा हिस्टोरिक आहे. हॉस्टेल फॅसिलिटीज आहे. हॉस्टेल सुद्धा खूप छान आहे. स्पोर्ट्स ग्राउंड आहे. खूप मोठे स्पोर्ट्स ग्राउंड आहे. लायब्ररीज, लॅब, क्लब्स अँड टेक्निकल इव्हेंट्स या कॉलेजमध्ये होत असतात. स्ट्रॉंग कोडिंग कल्चर आहे जेणेकरून तुम्हाला प्लेसमेंटमध्ये मदत होते आणि एक्सलेंट पीअर ग्रुप आहे. ठीक आहे. आता हे सगळं झालं कॅम्पस फॅसिलिटीज. महाराष्ट्रात सगळ्यात टॉप नंबर 1चं कॉलेज हे आहे. त्यामुळे तुमच्या कॅपराऊंड ज्यावेळेस तुम्ही भरत असाल त्यावेळेस तुम्ही हे कॉलेज 1 नंबरला टाकायचं. काही असो, तुम्हाला कितीही पर्सेंटाइल पडलेले असो, तुम्ही 1 नंबरला हेच कॉलेज टाकणार आहात जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे कॉलेज मिळणार. धन्यवाद.